कर्वेनगर पासून कोंडवे जावडेपर्यंत दर्जेदार बांधकामांसाठी प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे पैलवान किरण वांजळे। मुळात पैलवान असल्याने मजबूती आणि वक्तशीरपणा या ब्रीद वाक्याला साजेसे मजबूत आणि सुंदर बांधकाम करणारे व्यक्तिमत्व म्हणून किरण वांजळे यांना या भागात ओळखले जाते। त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांच्या कामांमध्ये एक वेगळी शिस्त असल्याचेही लोक सांगतात। स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या मुशीतून लोकसेवेचा वसा घेतलेल्या किरण वांजळे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील मंडळींनी मोठी गर्दी केली होती। यावेळी त्यांनी राजकारणात न पडता संत परंपरेला साजेसे असे सामाजिक कार्य करत राहण्याचा संकल्प चेकमेट टाइम्सशी बोलताना व्यक्त केला। पाहूयात यावेळी कोणी काय दिल्या शुभेच्छा। म्हणजे किरण भाऊ, तुम्ही काय काळजी करू नका, वजनदार माणसं आपल्या स्टेजवर आहे आणि या सर्वांना यांच्याकडं हरिभक्त असा वारसा असणारे पुढच्या काळामध्ये आपल्याला दहीहंडी आणि गणपतीमध्ये उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा योग निवडलेला आहे। आणि वाढदिवस साजरा करत असताना आता क्षेत्र असू द्या किंवा राजकीय असू द्या किंवा वारकरी क्षेत्र असू द्या, या सर्व क्षेत्राला एक सर्वसमावेशक न्याय देत असताना प्रत्येकाबरोबर मैत्री करणारं हे नेतृत्व, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये अगदी आवर्जून उपस्थित राहणारं हे नेतृत्व किरण भाऊंना उपस्थित सर्वांच्या वतीने आज किरण भाऊचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण समोर या ठिकाणी उपस्थित आहोत। आता बापू किरणच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलले। किरणला मी अनेक वर्ष या ठिकाणी मी कायम मंडळाच्या आरती असो मंडळाचे देवीचे कार्यक्रम असो त्यावेळेला या ठिकाणी येतो। नुसता उच्चवादी राहता सामाजिक दृष्ट्या त्याला एक चांगलं वळण देण्याचं काम आपल्या इथल्या सर्व तरुण मंडळांनी केलेलं मला आठवतं। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण किरणच्या बरोबर खांद्याला खांदा लावून पुढच्या काळामध्ये सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या चांगल्या पद्धतीचं काम करून त्याच्या पुढच्या काळाला आपल्या सर्व